पुरंदर हवेलीचे आमदार विजयबापू शिवतारे यांना मंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू होती। मात्र ऐनवेळी त्यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आलं। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक प्रचंड कमालीचं नाराजीचं वातावरण पाहायला मिळत होतं। सध्या आपल्या सोबत विजयबापू शिवतारे आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। बापू, नागपूर येथे अधिवेशन सुरू आहे आणि आपण सध्या पुरंदरमध्ये आहे। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण या निवडणुकीमध्ये, गेल्या निवडणुकीमध्ये 22 वर्षाचा आमचा एक युवा सेनेचा अधिकारी विधाते करून तो गेल्या 5 दिवसापूर्वी मोटरसायकल ॲक्सिडेंटमध्ये त्याचं निधन झालं आणि आज त्याचा दशक्रिया होता। अख्खं कुटुंब शिवसेनेसाठी चुलते वगैरे सगळे धडपडणारे आणि प्रख्यात कुटुंब आहे आणि त्याच्या दशक्रियेला अंतिम संस्कार ज्याला म्हणतात त्याला हजर राहणे हे माझं कर्तव्य म्हणून मी निघून आलो होतो। आज सकाळी 8-8:30ला तो संपूर्ण 10व्या दशक्रियेचा कार्यक्रम झाला आणि आता विमान रात्री 11:45 पावणे 12ला हा अख्खा दिवस कामाला यावा म्हणून सर्व कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी होती। वेगवेगळ्या पद्धतीने, आक्रमक पद्धतीने कोण कोण आपलं प्रेझेंटेशन करत होता आणि चुकीचे संदेश त्याच्यामधून जात होते। काही कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसाचे मोठे बॅनर्स लावले आणि त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचा फोटोच नाही। खूप चुकीचं होतं ते। त्याची बातमी सुद्धा TV 9ने काहीतरी केली मला वाटते आणि म्हणून मी दम मारला त्यांना आल्यानंतर की हे चुकीचं आहे। मतभेद होत असतात मुद्द्यावरून काही, याचा अर्थ पक्ष हे कुटुंबासारखं आहे, कुटुंब प्रमुखासारखे पक्ष नेते आहेत, मग असं अशा प्रकारचे अविचारीपणा योग्य नाही आणि म्हणून ते लगेच ती बॅनर सगळी उतरायला लावली आणि शिंदे साहेबांचे फोटो सकट मोठे त्यांना पुन्हा ते लावायला लागले जेणेकरून समाजामध्ये ते चुकीचे संदेश जाऊ नये। आणि म्हणून आज सगळ्यांची इच्छा होती, कार्यकर्त्यांना भेटायचं होतं। इलेक्शन झाल्यानंतर मी थांबलो नव्हतो इथे, मी मुंबईत होतो, काही व्यावसायिक कामं वर्षभर अडकलेली आणि त्याच्याबरोबरीने ते मंत्रिपदाचं जे चाललं होतं गाठीभेटी घेणे त्यासाठी मी तिथे होतो। पहिल्यांदा आज इथे आलो होतो आणि त्यामुळे प्रचंड गर्दी उसळली। जे सगळे कार्यकर्ते जे माझ्या मते 7-8 हजार तरुण कार्यकर्ते होते आणि मग त्यांच्या बरोबरीने मग बैठक वगैरे झाल्या 2-3 सेशनमध्ये आणि एक सदुपयोगी हा वेळ लागला माझा की धन्यवाद यात्रा संपूर्ण मतदारसंघामध्ये काढायची आहे सगळ्या मतदारांना धन्यवाद देण्यासाठी। तर त्याचं नियोजन नंबर 1, नंबर 2 जिल्हा परिषद, तालुका पंचायतच्या, नगर परिषदेच्या, नगरपंचायतीच्या, पुणे महानगरपालिकेच्या, त्याचप्रमाणे जेजुरी, सासवड आणि नवीन स्थापन झालेली आमची फुरसुंगी देवाची ओळी, या सगळ्यांच्या निवडणुका 2-3 महिन्यामध्ये लागतील आणि म्हणून त्याच्यासाठी बेसिक तयारी आत्तापासून तुम्ही तयार असले पाहिजे। ज्यांना ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत, ज्यांना ज्यांना पक्षात काम करायचं आहे, अशा लोकांना सगळ्यांना जबाबदारी देत तो एक महत्त्वाचा विषय झाला। 24 डिसेंबरला माझा वाढदिवस आहे आणि मग त्या वाढदिवसाच्या दिवशी सिंपल साध्या पद्धतीने लोकांना भेटणे वगैरे त्याच्यासाठीची संपूर्ण जी काही योजना आहे ती केली गेली आणि सगळ्यात अतिशय महत्त्वाचं वाढदिवसाच्या निमित्ताने या लाडक्या बहिणींसाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात गाजेल अशा पद्धतीचं डेडिकेटेड एक महिला आरोग्य शिबिर करतोय। ते साधारणतः पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल, त्याची सगळी व्यवस्था चालू आहे। सगळ्या महागड्या तपासण्या वगैरे इथे पालखीतळ मैदान 1 आणि 2 या दोन्ही ठिकाणी पूर्णपणे सुसज्जपणे यंत्रणा उभी करणे, महिलांना खेडेपाड्यातून आणण्यासाठी येण्या जाण्यासाठी सुद्धा कधी कधी बसचे STचे पैसे सुद्धा नसतात, इतकी शेतकऱ्यांची काही वाईट अवस्था आहे कॅश फ्लो नसल्यामुळे, त्यांना नेणे आणणे, त्यांची जेवणाची व्यवस्था, डॉक्टरांच्या संपूर्ण जेवणा वगैरेच्या राहण्याच्या संपूर्ण व्यवस्था, असं महाआरोग्य शिबिर करून ज्या महिला निव्वळ तपासणीसाठी 10,000 15,000 रुपये नाहीत आणि म्हणून अंगावर काढत राहतात। एखादीला कोणाला पहिल्या स्टेजचा कॅन्सर असेल, स्तन कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याच्यावर उपाय होतो आणि जीव वाचतो, पण तपासण्याच करायचं नाही, दुखतंय काय होतंय तरी पण नको खर्च करायला म्हणून महिला राहतात अशात। आणि मग 4थ्या किंवा 5व्या स्टेजला, फायनल स्टेजला कर्करोग जातो स्तनाचा आणि मग पुढे काय नाही, मृत्यू हाच एक हे असतो, त्यावेळेस ऑपरेशन करून देखील काय फायदा होत। आणि म्हणून या सर्व महिलांची चेकअप करून जे जे काही विकार त्यांना अपाय दिसतील त्या सगळे चेक करणे, चेक करून त्याच्याबरोबर त्याची पुढची व्यवस्था, ज्यांना ज्यांना ऑपरेशन्स लागत आहेत
समजा काही महिला असतील, कॅटरॅक्टचे ऑपरेशन असतील तर ते कॅटरॅक्टचे ऑपरेशन करून घेणे, चष्मे देणे, काही महिला अपंग असतील तर त्यांच्यासाठीच्या व्यवस्था करणे, असं मनापासून डेडिकेटेड पद्धतीने 25-30 हजार महिलांचं चेकअप व्हावं आणि त्यांची जी काय जेवढी ऑपरेशन्स असतील, भले 5 महिने लागतील, 6 महिने, असा एक संकल्प आम्ही सर्वांनी केला आहे. तर त्याची एक व्यवस्था, असे 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर ही बैठक झाली आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांना वाटून दिल्या गेल्या की कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, आणि त्याचे रिपोर्ट्स एकत्रित करून एक 3-4 दिवसामध्ये त्याच्यावर सगळ्या ॲक्शन सुरू होतील. त्यावेळी आज जरी मी अधिवेशनाला गेलो असेल, कार्यकर्त्याच्या त्या दशक्रिया विधीसाठी मला यावं लागलं होतं, तो आज केलाय मी. त्याच्यानंतर हे सगळं प्राथमिक चर्चा झाल्या आणि मी उद्या वगैरे अधिवेशनाला जाईन. ठीक आहे. खरं तर ज्या महायुतीमधूनच खरं तर तुम्हाला विधानसभा निवडणूक लढवत असताना आव्हान भेटलं होतं, राष्ट्रवादीनं तुमच्या विरोधात उमेदवार दिलता, तरी पण तुम्ही विजयी झालात. आता पण कुठेतरी मंत्रिपद मिळण्यासाठी मित्र पक्षांकडून काहीतरी अडचणी निर्माण झाल्या असेल असं वाटतंय? एक लक्षात घ्या, मला तसं वाटत नाही, कारण शिंदे साहेब, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे खूप कडक शिस्तीचा माणूस आहे. दिसायला ते हसून बोलतात, पण एखादा निर्णय त्यांनी ठरवला की मग ते कोणाचं ऐकत नाही. मला नाही वाटत की तसं काही झालं असेल. पण एक आहे, कॉमन सेन्स म्हणून सगळे लोक बोलत असतात. उघडपणे विजय शिवतारे निवडून येऊ नयेत म्हणून उघडपणे निर्लज्जपणे मी म्हणेल, कारण तुम्ही शब्द दिला होता, तिघांनी मिळून शब्द दिला होता की बाबा विधानसभेच्या वेळेस अजिबात काही अडचणी येणार नाहीत, आम्ही सगळे हे करू. तुम्हाला 5-10 हजार मतं मिळाली नसती, तिथे 91,000 मतं तुमच्या जोडीमध्ये माझ्या शिवसैनिकांनी, भाजप सेनेच्या लोकांनी टाकली आणि तुम्ही बाकीचे करायचं ते करता, हे योग्य नाही. ठीक आहे, त्यांचं त्यांच्याजवळ. आम्ही सांगितलं होतं की आत्तापर्यंत तेच बोलले होते की आत्तापर्यंत आमची दुश्मनी पाहिली महाराष्ट्राने, आता दोस्ती बघा. दोस्ती पाहिली महाराष्ट्राने तुमची, तुमच्या शब्दाला किती किंमत आहे आणि तुमच्या वक्तव्याला किती किंमत आहे हे लक्षात आलं. त्याच्यामुळे आम्ही बाकी दिलेला शब्द पाहणार, शेवटपर्यंत आम्ही दोस्तीत राहू. ठीक आहे, काही बाबतीमध्ये तुमचं पटणार नाही, राजकीय दृष्ट्या ते होईल, पण अशा प्रकारचा घाणेरडेपण हे आमच्याकडून होणार. आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका येतात, महानगरपालिकेच्या निवडणुका येतात, तर त्याच्यामध्ये महायुती म्हणून राष्ट्रवादी तुमच्या बरोबर, म्हणजे तुम्ही त्यांच्यासोबत राहून काम करणार आहेत का? आता काय प्रश्न येतो त्यांचा? महायुती असताना त्यांनी महायुतीच्या नेत्यांचं न ऐकता त्यांनी उमेदवार उभा केला. त्यांची मानसिकता काय आहे, त्यांच्या डोक्यात किती घाणेरडेपण आहे ते दिसलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, खालच्या लेवलला काही चांगले कार्यकर्ते असतील तर त्यांचं कसं भविष्य घडवायचं ते भाजप सेनेचे आम्ही लोक मिळून ठरवू. राष्ट्रवादी म्हणून कुठच्या तोंडाने ते येऊ शकतील आमच्याकडे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढावं, त्यांच्या पद्धतीने. म्हणजे आता ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहे ते तुम्ही स्वतंत्र, म्हणजे त्यांना सोबत घेणार नाहीत किंवा त्यांच्यासोबत काम करणार नाहीत? विधानसभेला त्यांनी स्वतःहून हे केलेलं आहे तर तेच त्यांनी पाळावं. आम्ही कशाला काय बोलू? भाजप सेना रिपाई ताकदीने आम्ही लढू, पूर्ण क्षमतेने लढून सर्वसामान्य घरातली पोरं निवडून आणून त्यांना मोठं करायचं, हे माझं ध्येय आहे, ते मी करेल. आता मंत्रिपद तुम्हाला समजा मिळलं नाही, कुठेतरी नाराजगी तुमच्यामध्ये आहे. आता मंत्रिपद जर तुम्हाला देऊ केलं तर तुम्ही घेणार आहात का ते स्वीकारणार? आता ते जाऊ देत, तो आता एकदा बोलायचं ते बोलून टाकलं मी, जाऊ दे, त्याच्यावर परत चर्चा नको. आमच्या घरातला प्रश्न आहे पार्टीचा, ते ठरवू. मुख्य एकनाथराव शिंदे आम्ही मिळून ठरवू, जे काय व्हायचं ते होईल. पक्षाची गरज, पक्षाचा त्याप्रमाणे निर्णय होतील. पण उगाच आगावपणा आता बोलणं परत योग्य नाही. जो होता त्या काळात तो वेळेस मला इतका राग आला, त्या माझ्या नाती वगैरे टाव फोडून रडतायत. तुम्ही एक दिवस अगोदर सांगितलं असतं कोणीच आलं नसतं ना. आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्या आता नाव येईल असं करत अख्खा संपूर्ण शपथविधी त्यांनी पाहिला. हे जर त्यांच्या घरात जरी झालं असतं तर राग आला नसता काय? आला असता ना. जर अशा पद्धतीने वागणूक झाली आणि त्याच्यानंतर नातवंड ओरडतायत, तो चीड झाली ना, मला ती प्रचंड चीड झाली. फसवणूक किंवा आम्हाला विश्वासात नाही घेतलं त्याचा राग नक्की आला. मंत्रिपद मिळालं नाही त्याचा राग अजिबात नाही. काय घेणं देणं नाही मंत्रिपदाचं. आम्ही काम करणारे लोक आहोत. बोकांडी बसून विरोधात असताना सुद्धा सरकारच्या बोकांडी बसून काँग्रेसकडून कामं करून घेतलीत. विधानसभा कशासाठी असते? हैराण करून टाकायचो मी सरकारला. अगोदर बोलायचं तुझं काय असेल ते बाबा सांग, आम्ही करतो, पण तिकडे वस्त्र नको. आमच्यात ती धमक आहे ना. आणि सरकार तर आमचंच आहे ना. आता ठीक आहे,
एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली म्हणून थोडीच काय. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, एकनाथराव शिंदे सगळे आहेत. त्यामुळे एखादा माणूस आमच्यावर असेल नसेल त्याचा काय मला वाटत नाही की फरक पडेल. मंत्रिपद मिळालं नाही त्याबद्दल नाराजगी नाही, मात्र जी वागणूक मिळाली त्याबद्दल कुठेशी थोडीशी नाराजगी वाटते, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी विजयबापू शिवतारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.